मंडळी रामराम. यंदा अनेक ठिकाणी पाऊस कमी झाला, तर काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळं पिकच उगवलं नाही. त्यामुळं हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. आता दुबार पेरणी म्हणजे फक्त बियाणं टाकणं नाही, त्यासाठी पुन्हा बियाणं विकत घ्यावं, खत विकत घ्यावं, शेत तयार करावं आणि मग पेरणी करावी. म्हणजे पुन्हा हजारो रुपयाचा खर्च करायचा. आता हा खर्च प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारा नसतो. यामुळं महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार असल्याची घोषणा केली. चंद्रकांत बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार यापुढे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची मदत DPDCमधून सरकार देणार आहे. DPDC म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारकडून एक निधी दिला जातो. त्या निधीतून विविध कामासाठी पैसे खर्च केले जातात. आता गरज पडल्यास याच निधीतून दुबार पेरणीसाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नेमक्या किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कुठं दुबार पेरणीची गरज आहे, याची माहिती जिल्हाधिकारी सरकारकडे पाठवणार आहेत. त्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. आता या घोषणेतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या ही घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे, मात्र अजून अधिकृत शासन निर्णय आलेला नाही. मदत नेमकी किती मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अर्ज करावा लागणार की मदत सरसकट मिळणार, या सर्व गोष्टी अजून स्पष्ट नाहीत. पण सध्या घोषणेकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहायला काहीच हरकत नाही. पण अंतिम माहिती शासन निर्णय आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. याविषयी पुढे येणारी अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. धन्यवाद.